गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी केलेल्या अपमानास्पद वक्तव्याचा राहाता येथे सर्वपक्षीय निषेध करण्यात आला। राहाता तालुक्यातील सर्वपक्षीय व संविधानप्रेमी नागरिकांनी देशात घडलेल्या विविध घटनांचा जाहीर निषेध करून रास्ता रोको आंदोलन केले। यावेळी सौ प्रभावती घोगरे, सुरेंद्र थोरात, शिमोन जगताप, बाळासाहेब गायकवाड, पप्पू बनसोडे, सचिन चौगुले यांची निषेधपर भाषणे झाली। यावेळी रमेश गायकवाड, गणेश निकाळे, अनिल गायकवाड, राजेंद्र पाळंदे, तुषार सदाफळसह विविध राजकीय पक्षांचे लोक हजर होते। NS न्यूज करता अनिल सोमवंशीसह नवनाथ पाटील सदाफळ, राहता। आणि बाबासाहेब प्रेमी बंधू आणि भगिनींनो, आज देशामध्ये जी वाईट परिस्थिती सुरू आहे, विशेषतः संविधानाचा अपमान करणं, दलित कार्यकर्त्यांवरती हल्ले करणं, त्यांना मारून टाकणं आणि बाबासाहेबांची बदनामी करणं, ज्या संविधानावर हा देश चालतो, ती पार्लमेंट चालते, त्या पार्लमेंट मध्ये देशाचा मंत्री बाबासाहेबांचा अवमान करतो, ही निषेधाची गोष्ट आहे आणि आपण सगळे निषेध करीत आहोत। परभणीमध्ये जी घटना घडली, ही जाणीवपूर्वक इथे एका समाजाला टार्गेट केलं जात आहे। इथला मागासवर्गीय माणूस, दलित माणूस, आदिवासी माणूस, अल्पसंख्याक माणूस, मुस्लिम माणूस आज असुरक्षित आहे आणि म्हणून या घटनेकरता आपल्या सगळ्यांनी एक संघ राहणं, एकी दाखवणं आणि कोणावरही अन्याय झाल्यास रस्त्यावर उतरणं ही खरी अर्थाने आता आंबेडकर प्रेमी जनतेची जबाबदारी आहे। या घटनेचा आपण निषेधच करीत आहोत, त्याचबरोबर भविष्यामध्ये जर असे काही प्रकार होणार असतील तर आता आपल्याला शांत बसवलं जाणार नाही आणि म्हणून आज आपण एवढ्या मोठ्या संख्येने तुमच्या स्वतःच्या याने, मला अभिमान आहे या मोर्चा आयोजित करणाऱ्या सगळ्या आयोजकांचा, की स्वतः पदर वर्गवणी काढून हा समाजावरील अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्यासाठी ही तरुण मुलं रस्त्यावर उतरली। अनेक वेगळ्या प्रकारचा जल्लोष आणि सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी याला जी साथ दिली त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो। या घटनेचा निषेध करतो आणि थांबतो। जय भीम, जय भारत, जय बुद्ध। गाडी नको असे पडू राहिले जास्त त्यांच्या मागे लागले असे पडू राहिले
बसून घ्यायचं आहे. सर्वांना विनंती आहे, खाली बसायचं आहे. खाली बसून घोषणा दिली. आता नका खाली बसा सगळ्यांनी. पत्रकारांनी एका साईडला, सर्व पत्रकारांना विनंती आहे, पत्रकार बांधवांनी एका साईडला या. पत्रकार बांधवांनी एका साईडला या. सर्वांनी शांतता घ्या. केला नाही पाहिजे. पोलीस यंत्रणेने न्याय दिला पाहिजे. आज 15 वर्ष देशमुखांना हलाल करून मारलं. सर्व पुरावे माहीत असतानाही गुन्हेगार हा लपवला जातो आणि त्या परिसरातील आमदाराला मंत्रिपद दिलं जातं. ही कुठली लोकशाही आहे? तर हा जाब विचारला पाहिजे. हे निर्ढावलेलं सरकार आहे. लोकांनी किती आवाज उठवला तरी त्यांना जे करायचं तेच करतात. म्हणजे असं आहे त्यांचं, चोर तर चोर आणि वरशी चोर. जनता हे सगळं बघत आहे तुमचं काय चाललेलं आहे. तर देशमुखांना न्याय मिळाला पाहिजे, सूर्यवंशीला न्याय मिळाला पाहिजे, अमित शहाने राजीनामा दिला पाहिजे. या तिन्ही घटनांचा मी महाविकास आघाडीच्या वतीने जाहीर निषेध करते. जय हिंद, जय महाराष्ट्र. सारख्या चळवळीच्या कार्यकर्ता निश्चित हे सांगेल की याचा संबंध आहे. कारण की जेव्हा निवडणुका झाल्या आणि EVMच्या मुद्द्यावरती जेव्हा जनतेमध्ये आक्रोश निर्माण झाला, EVMच्या विरोधात जनता रस्त्यावर यायला सुरुवात झाली, निवेदनं द्यायला लागली, जनतेमध्ये चर्चा सुरू झाली आणि हे इथल्या EVMच्या माध्यमातून आलेल्या सरकारच्या जेव्हा लक्षात आलं तेव्हा त्यांनी या ठिकाणी परभणीचं प्रकरण घडवलं असा माझा आरोप आहे. त्याच्यानंतर हे प्रकरण केवळ महाराष्ट्रापुरतं मर्यादित आहे हे लक्षात आल्यानंतर अमित शहाने जाणून बुजून संसदेमध्ये बाबासाहेबांबद्दल वादग्रस्त अपमानकारक विधान केलं आणि संपूर्ण देश या ठिकाणी अमित शहाचा निषेध करण्यासाठी रस्त्यावर यायला लागला, निषेध नोंदवायला लागला आणि EVMकडील जे लक्ष होतं ते दुर्लक्षित करण्याचं काम या माध्यमातून या अमित शहा आणि या RSS BJPच्या सरकारने केलेलं आहे असा माझा आरोप आहे. संपूर्ण राहता तालुक्यातील सर्व समाजाच्या नागरिकांच्या वतीने या ठिकाणी परभणी या ठिकाणी झालेले जे हिंसाचार आहे आणि त्या हिंसाचारात त्या ठिकाणी ज्या एक LLBचं शिक्षण घेणारा एक तरुण सोमनाथ सूर्यवंशी नावाचा, ज्याने या हिंसाचाराचे सर्व शूटिंग त्याच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केल्या होत्या आणि हे जेव्हा पोलिसांच्या लक्षात आलं त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाच्या काही जातीवादी अधिकाऱ्यांनी त्या सोमनाथ सूर्यवंशी नावाच्या तरुणाला पकडलं, त्याला प्रचंड मारहाण केली, त्याचा मोबाईल गायब केला आणि त्या ठिकाणी त्याला एवढं मारलं की त्याची दुर्दैवाने पोलीस कोठडीमध्ये त्या ठिकाणी मृत्यू झाला. आणि त्या घटनेच्या निषेधार्थ महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जे स्मारक परभणीमध्ये आहे त्या ठिकाणी जे संविधानाचं शिल्प आहे त्या शिल्पाची विटंबना झालेली होती, त्याच्या निषेधार्थ. त्यानंतर बीड या ठिकाणी मस्साजोगा जे गाव आहे त्या ठिकाणी जो संतोष देशमुख नावाचा जो तरुण सरपंच होता की एका कंपनीमध्ये एका दलित तरुणाला वॉचमॅनला मारहाण केली म्हणून त्या ठिकाणी ती मारहाणीचं प्रकरण मिटवत असताना त्याच्यावरतीच या लोकांनी गुन्हा धरून त्या ठिकाणी त्याचं अपहरण करून त्याची निर्गुणपणे हत्या केली, याच्या निषेधार्थ. त्यानंतर देशाचा केंद्रीय मंत्री या देशाच्या सर्वोच्च सभागृह त्या ठिकाणी संसदेमध्ये भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपमानकारक वक्तव्य करतो, त्याच्या निषेधार्थ या ठिकाणी राहता तालुक्यातील सर्व नागरिकांच्या वतीनं सर्व पक्ष संघटना सर्व समाजाने एकत्रित येऊन या ठिकाणी हा निषेध मोर्चाचं आयोजन केलं होतं. आज या ठिकाणी यशस्वीपणे हा निषेध मोर्चा पार पडलेला आहे. कुठल्याही प्रकारचा गालबोट या मोर्चाला लागलेला नाही. शांततेच्या मार्गाने, संविधानिक मार्गाने हा मोर्चा पार पडलेला आहे. म्हणून मी आपणास या ठिकाणी विनंती करतो की जे मंडळी या मोर्चामध्ये ज्यांनी या ठिकाणी सहभाग नोंदवला, ज्यांनी या मोर्चासाठी मदत केली त्या सर्वांचे मी मोर्चाचा आयोजक म्हणून आभार मानतो. धन्यवाद. जय भीम, जय भारत.